मेलेडी इतनी चॉकलेटी क्यों है? हा प्रश्न आपण लहानपणापासून टीव्हीवर ऐकत आलोय. पण तुम्हाला माहितीये का, या प्रश्नाचं खरं उत्तर खुद्द पार्ले कंपनीलाही कधीच द्यायचं नव्हतं. सगळ्यात पहिली आणि अनेकांना माहित नसलेली गोष्ट म्हणजे मेलोडी ही तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे चॉकलेट नाहीये. ती बाहेरून एक कडक कॅरेमेल टॉफी आहे आणि फक्त तिच्या मध्यभागी जाडसर चॉकलेट भरलेलं असतं. कॅरेमल आणि डार्क चॉकलेटचं हे कॉम्बिनेशन भारतात त्यावेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिट झालं होतं. दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे 90च्या दशकात एव्हरेस्ट ब्रँड सोल्युशन्सने तयार केलेली ही टॅगलाईन आज इतक्या दशकानंतरही तशीच आहे. डिजिटल ब्रँडिंग आणि मार्केटिंगच्या जगात एखादी टॅगलाईन एवढी वर्ष टिकून राहणं आणि लोकांच्या तोंडी असणं हा एक खूप मोठा रेकॉर्ड होता. पार्लेने या चॉकलेटी असण्यामागचं कोणतंही लॉजिक किंवा रेसिपी कधीच उघड केली नाही, कारण त्यांना माहित होतं की हे गूढच त्यांच्या विक्रीचं आणि ब्रँडिंगचं खरं सूत्र आहे. याच सगळ्या गुपितांमुळे मेलोडीची क्रेज आजही कायम आहे. याचाच पुरावा म्हणजे सध्या इंटरनेटवर भारताचे पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्या मेलोडी ट्रेनची भयंकर चर्चा आहे. त्यात मोदींनी मेलोनी यांना चक्क मेलोडी चॉकलेट दिल्याचा किस्साही व्हायरल झाला. आपल्या लाडक्या मेलोडी चॉकलेटचं हे असंच एक मोठं रहस्य आहे जे बहुतेकांना आजही माहित नाही, पण तिची भुरळ मात्र थेट इंटरनॅशनल लेवलला पोहोचलीये हे मात्र नक्की.